नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर बाजीराव घेवडा हे अजून एक पाठ्यबहू रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी साहित्य पाहूया आपण. इथे मी बाजीराव घेवडे घेतले. ते पहिले त्या दोऱ्या काढायच्या, आपण पापडीच्या काढतो ना तशाच. हे पापडीचंच एक प्रकार आहे, पण मोठी मोठी ही पापडी दिसते मला. तर त्या 12 घेतल्यात. तशा 2 कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक छोटासा आल्याचा तुकडा. नंतर इथे मी चण्याची डाळ घेतली आहे. 1 तास अगोदर भिजवली होती. जर तुम्हाला ते नसेल करायचं तर बेसन घेऊ शकतात, पण चण्याच्या डाळीमध्ये केल्यावर त्याचं टेस्ट वेगळीच लागते. आज मी ते नॉनव्हेज करणार आहे, त्यासाठी मी ते करंदी घेतले. आणि तुम्ही नॉनव्हेज नसाल खात तर जे स्किप दॅट. आता इथे मी ती डाळ, हिरवी मिरची, आणखीन आल्याचा तुकडा हे मी पहिला बारीक करून घेते मिक्सरमधून. हे बघा जाडसर असं केलंय मी. आता त्याच्यामध्ये मी ती करंदी आहे 1 कप सोललेली, स्वच्छ धुवून ठेवलेली घेतली मी. मग करंदीच्या ऐवजी तुम्ही प्रॉन्स घेऊ शकतात, मग तुम्ही मटण खिमा पण घेऊ शकतात त्यामध्ये. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी, कांदा, कोथिंबीर हे सगळं त्यामध्ये घालते. आणि आपला सुका मसाल्यामध्ये आपलं हळद, मिरच्याची बुकी आणि आमचं पाठ्याबहू गरम मसाला. आणि ऑफकोर्स मीठ. आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घाला, 1 चमचा, 1 टेबलस्पून तेल. आता हे सगळं नीट मिक्स करून घ्या. ही नॉनव्हेज आहे, पण माझ्याकडे कधी मी पण करते, तेव्हा मी ते स्किप करते करंदी. दॅट्स ऑल. सेम रेसिपी, फक्त मी ते फिश नाही वापरत तेव्हा. आता मी तो घेवडा एक उघडून ठेवलेला आहे, दोऱ्या काढलेल्या आहेत त्याच्या. आणि इथे मी ते पुरण त्याच्यात भरते. जरा इथे मला वाटते मी जास्तच पुरण भरले आहे. तर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही, कारण ते बंद पण करता येईल असं, म्हणजे ते पापडी बंद पण चांगली दिसेल तर ट्राय करा, तुम्हाला आवडेल तसं. हे बघा. आणि हे मी वाफवून घेणार आहे. हे मी तो स्टीमर माझा ठेवला, लाडूचा डब्बा असो ना, स्टीमर खाली पाणी ठेवलं आहे. आणखी हे स्टीम 10 मिनटं मी स्टीम करून घेईन. खूप टेस्टी लागते आणि नक्की तुम्हाला आवडेल. आता पाहूया आपल्या स्टीमर. हा हा हा, काय मस्त अरोमा सुटले किचनमध्ये. आता हे आपण स्टीम झालेलं आहे, शिजलेलं आहे एकदम कम. आता मी शॅलो फ्राय करते, त्याच्या टेक्स्चरसाठी. फक्त ते वरचं पापडी आहे ना, घेवडा, बाजीराव घेवडा, त्याचं टेक्स्चर चांगलं क्रिस्प व्हायसाठी मी ते एकदम कमीत कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेते. हे नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला हे आवडणार ही बाजीराव घेवड्याची रेसिपी. यम्मी. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.